नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 207 ते 214. सर्व प्रकारे कष्ट करून करावे संपत्तीचे संपादन, मग आपुला धर्म सोडून पुष्ट करावे का शरीरास. शरीर हे अखेरीस पंचभूतांचे मिश्रण, पंचत्वात होईल विलीन, उरतील मग कुठे ते श्रम. आणि ऐक म्हणूनच केवळ देहाचे पोषण, हा तर घात उघड उघड, करावेस त्याकडे दुर्लक्ष. इंद्रियांकडे देऊन ध्यान, पाहिजे ते पुरवले विषय, मन होतसे संतुष्ट, हेही आहे सत्य. परंतु तो संतोष रूपी मित्र, वरून सभ्य आतून चोर, नगरात असता गप्प, वेस ओलांडता घातक. बचनागादी विषय गोड, करील इच्छांत करण, परिणामांचा करता विचार, ठरतात ते घातक. गळाला लावता आमिष, भुलविते ते माशास, विषय लालसा इंद्रियास, सुखाची ती भुलावण. आमिषाने झाकला गळ, घेत असे जो अंती प्राण, कळे न जसे हे माशास, विषयांचे तैसे आवरण. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे सर्व प्रकारचे कष्ट करून संपत्ती आपण उत्पन्न करावी आणि मग आपलाच धर्म सोडून शरीराचे चोचले करून शरीराला पुष्ट करत राहावं. आपलं शरीर हे शेवटी पंचमहाभूतांचं मिश्रण आहे आणि अंताला ते पंचत्वातच विलीन होणार आहे. मग कुठे ते श्रम उरणार आहेत की जे संपत्ती मिळवण्यासाठी तू घेतलेस. आणि म्हणूनच ऐक, केवळ देहाचं पोषण हा तर उघड उघड स्वतःचा घातच केल्यासारखं आहे. त्यामुळे तू त्याकडे दुर्लक्ष करावंस. इंद्रियांकडे लक्ष देऊन त्यांना पाहिजे ते विषय जर पुरवत गेलं तर त्यातून मन संतुष्ट होतं, हेही तितकंच खरं आहे. पण अरे, हे जे संतुष्ट मन आहे किंवा हा जो संतोषरूपी मित्र आहे ना, तो असा विचित्र आहे की तो वरवरती आपल्याला सभ्य वाटतो पण आतून मात्र पक्का चोर असतो. जसं की एखादी व्यक्ती नगरात असताना गप्प असते आणि वेस ओलांडल्यानंतरच त्याच्यातल्या सगळ्या विकृती बाहेर पडतात आणि ती व्यक्ती कधी घातक होते हे कळत नाही. बचनाग नावाची एक वनस्पती, तर ती खरं तर विषकारक असते, पण चवीला वरवरून ती गोड वाटते. त्याची ती गोडी अनुभवल्यानंतर एखाद वेळी मनाला अशी इच्छा होईल की त्याचं सेवन करावं म्हणून. पण त्याच्या परिणामांचा जर विचार केला तर ते आपल्या प्रकृतीसाठी घातकच असतात. जसं की गळाला एखादा आमिष आपण लावतो
आणि त्या आमिषामुळे कुठलाही मासा भुलून जातो. आणि जशीच इंद्रियांना विषयांची लालसा उत्पन्न होते, पण ती सुखाची भुलावणच असते. आमिषाने झाकलेला गळ जसा शेवटी प्राणघातक ठरतो, तसंच हे विषयांचं आवरण आहे, हे तू लक्षात घे. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 207 ते 214. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 215 ते 222. विषय लालसा केल्यास स्थिती अशीच होईल. मग क्रोधाच्या अग्नीत दग्ध सारे होईल. जसे पारधी पसरे जाळे, हरणास मारण्याचे हेतूने, चहूबाजूनी घेराव घाले, कचाट्यात त्या पकडे. तसाच आहे येथ प्रकार, विषयांचा धरू नकोस संग. अन्यथा काम आणि क्रोध दोन्ही समज घातक. विषय इच्छेला म्हणूनच देऊ नये थारा अजिबात. मनातही नको आठवण, स्वधर्म जिव्हाळा राहो नित्य. स्वधर्म जरी वाटे कठीण, आचरण्यास आपणास. असावे त्याचे अनुष्ठान, तेची उत्तम. जरी असे दुसरा कोण, आवडली त्याची वागणूक. तरी जे उचित आपणास, कर्म करावे तेच. ब्राह्मण जरी असे गरीब, शूद्राच्या घरातील पक्वान्न. कितीही असतील उत्तम, करावी का त्याने सेवन. असे कसे हे अनुचित, करण्यास असे जे अयोग्य. जरी वाटले मनास, करणे आहे का योग्य. विषयांची लालसा ठेवणं आणि विषयांच्या मागे धावणं आणि इंद्रियांचे लाड पुरवणं हे सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे, जर असं करत राहिलास तर पुढे जाऊन क्रोधाच्या अग्नीमध्ये सगळं काही जळून जाईल. पारधी जसा जाळं पसरतो, त्यामागे त्याचा हेतू हरणाला पकडण्याचा असतो. त्यावेळेला हरिण जाळ्यात सापडल्यानंतर त्याला चहूबाजूनी घेराव घातला जातो आणि कचाट्यात सापडवलं जातं. तसाच हा काहीसा प्रकार आहे. त्यामुळे विषयांचा संग मुळीसुद्धा धरू नकोस, नाहीतर काम आणि क्रोध हे दोन्हीही तुझ्या मागे लागतील आणि तुझा घात करतील. कारण विषयांची इच्छा निर्माण झाल्यानंतर ते जर नाही मिळाले तर मनामध्ये क्रोध उत्पन्न होईल, आणि मिळाले तर ते अजून मिळावेत असा कामही उत्पन्न होईल. तेव्हा विषय इच्छेला म्हणूनच मनामध्ये अजिबात थारा देऊ नकोस, त्याची कुठे मनामध्ये आठवणसुद्धा नको. आणि आपलं जे धर्म आहे, आपलं जे कर्म आहे, त्याची आठवण मात्र नित्य राहू देत. स्वतःचा धर्म करायला जरी कठीण वाटला तरी आपल्याला त्याचं एक अनुष्ठान असावं, ते असणं कायम उत्तम असतं.
एखादा दुसरा कोणी माणूस पाहिला आणि त्याची वागणूक आपल्याला जरी बरी वाटली तरीसुद्धा आपल्याला उचित असलेलंच कर्म आपण करायला हवं. ब्राह्मण जरी कितीही गरीब असेल तरी शूद्राच्या घरामध्ये बनवलेलं पक्वान्न त्यांनी सेवन करणं काही उचित नाही. तेव्हा असं अनुचित कर्म जे करायला अयोग्य आहे ते कितीही मनाला वाटलं तरी जरूर टाळावं. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 215 ते 222. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 223 ते 230. घरे दुसऱ्यांची सुंदर, वाटली जरी मोहक, आपुले गवताचे खोपट, मोडावे कापण. पत्नी जरी ना रूपवान, द्यावी का तिजला सोडून, आपण करावा संसार, तिच्याच संगे. आली जरी अडचण, अथवा झाला कितीही त्रास, परलोकी मिळेल सुख, पाळून या स्वधर्म. दुग्ध शर्करा अतिमधुर, आहे सर्वांस हे ठाऊक, मात्र ज्यांना कृमिरोग, त्यांना असे ते वाईट. तरीही केले ते सेवन, समजावा तो हट्टच मग, होईल मग ते कुपथ्य, धनुर्धर. दुसऱ्यास वाटे जे योग्य, आपणास असेल ही घातक, हिताचा करता विचार, ते न करावे निश्चित. स्वधर्माचे करता पालन, जरीही आले मरण, इह परलोकीच्या दृष्टीत, चांगलाच तो धर्म. सर्व देवात जो श्रेष्ठ, बोलला असे श्रीकृष्ण, अर्जुन बोलला ऐक, विनंती माझी. स्वधर्माविषयी जागृत राहून दुसऱ्या कुठल्याही लोकांच्या गोष्टी पाहून त्या मोहाला बळी पडू नये असं सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे दुसऱ्यांची घरं कितीही मोहक आणि सुंदर वाटली आणि आपलं जरी अगदी साधंसं गवताचं खोपट असेल तरी आपण ते मोडून का टाकावं. आपली पत्नी जर सुंदर नसेल तर तिला सोडून देणं बरोबर आहे का. आपण तिच्याच बरोबर संसार केला पाहिजे. कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला तरीसुद्धा स्वधर्माचं आचरण केल्यानंतर परलोकी सुख मिळेल हे मात्र नक्की. दूध आणि साखर अत्यंत मधुर असतं हे तर सगळ्यांना माहिती आहे. अरे पण ज्यांना कृमिरोग किंवा जंत झालेले आहेत त्यांच्यासाठी ते वाईटच असतं. आणि तरीही जर का हट्टाने आपण ते घेतलं तर मग ते कुपथ्यच झालं ना. दुसऱ्याला जे योग्य असेल ते आपल्याला घातक ठरू शकतं. तेव्हा हिताचा आणि अहिताचा विचार करून आपण त्याचं पालन करावं. स्वधर्म जर पाळला आणि तो पाळता पाळता जरी मरणही आलं ना तरी आत्ताच्या या इह लोकामध्ये तो चांगलाच धर्म ठरतो.
तेव्हा सर्वात श्रेष्ठ असा कृष्ण हे अर्जुनाला सांगतोय आणि त्यावरती अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय, देवा, अरे माझी एक विनंती तू आता ऐक. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 223 ते 230. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 231 ते 238. जे जे सांगितले आपण, केले मी त्याचे श्रवण. विचारतो काही प्रश्न, माझे आता. तरी देवा सांग मज, जे जे म्हणावे ज्ञानी पुरुष. त्यांची ही स्थिती जाते बिघडून, चालतात मार्ग सोडून. सर्व ज्ञान असते जास, उपाय ही सारे ठाऊक. तरीही आचरतात परधर्म, स्वधर्मापासून होती भ्रष्ट. धान्य कोंड्याची निवड, जमत नाही आंधळ्यास. असे का व्हावे डोळसास, न कळे मज. सर्व संगाचा करुनी त्याग, तेच धरती पुनश्च संग. होईन त्यांचे समाधान, वनातूनही येती जनात. सर्व पापे चुकविण्यास, बसतात ते लपून. परिबळेच घुसतात पुनश्च त्यात. कंटाळा ज्याचा मनापासून, तेच भेटती जीवास येऊन. टाळण्यास जावे जास, तेच घालती घेराव. बळजबरी ऐसी येते दिसून, कशाचा हा ऐसा अंमल. देवा आता तूच सांग, विचारे अर्जुन. इतका वेळ श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून झाल्यावरती अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, जे जे तुम्ही सांगितलं त्याचं मी सगळं श्रवण केलेलं आहे, पण आता मी माझे काही प्रश्न आपल्याला विचारतो. तेव्हा देवा तू मला सांग की असे जे कोणी ज्ञानी पुरुष असतात तर त्यांचीही स्थिती कधीतरी बिघडून जाते आणि तेही मार्ग सोडून वागायला लागतात. ज्याला सगळं ज्ञान आहे, सगळ्याचे उपायही ठाऊक आहेत, पण तरीसुद्धा ते परधर्माचं आचरण करतात आणि स्वतःच्या धर्मापासून ते भ्रष्ट होतात. आता धान्याची आणि कोंड्याची निवड आंधळ्याला नसते हे कळतंय, पण डोळसांनाही असं का बरं व्हावं? सर्व संगाचा त्याग करून ते पुन्हा तोच मार्ग धरतात आणि तरीही त्यांचं समाधान मुळी होत नाही. अगदी वानप्रस्थाश्रम स्वीकारून वनामध्ये गेलेले सुद्धा शेवटी जनामध्ये आलेले लोक कितीतरी आहेत. सगळी पापं चुकवण्यासाठी ते लपून बसतात, पण तरीसुद्धा पुन्हा अगदी बळाने पुन्हा त्या पापांमध्ये घुसतात. ज्याचा मनापासून कंटाळा असतो ना, तेच कधीकधी जीवाला येऊन भेटतात आणि त्यांना जर टाळायला जावं तर ते अगदी चहूबाजूनी घेराव घालतात. तेव्हा हा कशाचा अंमल असतो, ही कशाची बळजबरी असते
देवा आता तूच मला हे सांग. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 231 ते 238. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 239 ते 245. हृदयरूपी कमळामधून श्रीहरी जो करे आराम, योगियांना ज्याची आस, सांगतो ऐकतो पुरुषोत्तम. काम क्रोध जे असती दोष, दया कृपेचा ना जिथे अंश, यमधर्मच ते प्रत्यक्ष, बळजबरी करती आपणावर. ज्ञान खजिन्यावरील हे साप, विषयरूपी दरीतील वाघ, भजनरूपी मार्गातील, ठगणारे वाट मारे मांग. देहरूपी जो हा डोंगर, तयातील हे मोठे दगड, इंद्रियरूपी गावातील गावकूस, अविवेकी बंड जगावर. मनातील जो रजोगुण, तोच यांच्या मुळास, राक्षस वृत्ती यात भरपूर, अविद्या करी त्यांचे पोषण. जरी हे रजोगुणोत्पन्न, तरी तमोगुणास प्रिय फार, तमोगुण तो करी बहाल, मोह प्रमादाचे निजपद. मृत्यूच्या नगरात दबदबा त्यांचा असे फार, जगण्याशी त्यांचे वैर, म्हणोनिया. अत्यंत ज्ञानी सगळे उपाय जाणणाऱ्या लोकांकडून सुद्धा धर्मापासून भ्रष्ट होऊन परधर्म आचरण्याची वेळ येते. आणि असं का घडतं ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देताना हृदयरूपी कमळामध्ये बसून आराम करणारा श्रीहरी, ज्याची सगळ्या योग्यांना आस लागली आहे, असा तो पुरुषोत्तम पुढे जाऊन म्हणतो, काम आणि क्रोध हे असे 2 दोष आहेत, जिथे दया आणि कृपा ह्याचा अंशसुद्धा नसतो. तर थोडक्यात ते प्रत्यक्ष यमधर्मच असे असतात की जे आपल्यावरती बळजबरी करतात. ज्ञानाच्या खजिन्यावरचे हे सापच म्हणावेत, किंवा विषयरूपी दरीतले वाघ, म्हणजे विषयरूप जे आधीच आपल्याला घातक, आणि त्यामध्ये सुद्धा असलेलं हे हिंस्र श्वापद, जे भजनरूपी मार्गामध्ये आपल्याला ठगणारे किंवा वाटमारी करणारे मांगच म्हणावेत. देहरूपी हा जो डोंगर आहे, त्यातले हे मोठे मोठाले दगडच जणू काही, किंवा इंद्रियरूपी गावामधले हे गावकूस आहेत. अविवेकी बंड जे जगावर सतत करत असतात. मनामधला जो रजोगुण आहे ना, तोच ह्या सगळ्याच्या मुळाला असतो. त्यामध्ये राक्षसी वृत्ती अगदी भरपूर असते, आणि अज्ञान किंवा अविद्या हे त्या गुणाचं उत्तम पोषण करत असतं. तर हे रजोगुणोत्पन्न असे काम आणि क्रोध, जे तमोगुणाला अत्यंत प्रिय आहेत, आणि हा तमोगुणच जणू काही त्यांना मोह म्हणजे मोहपाशाचं आणि प्रमाद म्हणजे अपराधाचं निजपद बहाल करतो. मृत्यूच्या नगरात यांचा दबदबा फार मोठा आहे,
आणि थोडक्यात जगण्याशी त्यांचं वैरच आहे असं म्हणूया. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 239 ते 245. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 246 ते 252. जयास लागता भूक, जगाचाही पुरेना एक घास. काम क्रोधाचा हा व्यापार, आशेची त्यावर देखभाल. 14 भुवने घेई मुठीत, पुरत नाहीत भ्रांतीस. आशेची ती धाकटी बहीण, नवसाची लाडकी. खेळता खेळता जी सहज, खाऊ खाते त्रैलोक्य रूप. तिचेच स्वीकारून दास्य, तृष्णा राहते जिवंत. काम क्रोधांना असे फार, मोहाचे घरी मान. नाचविते साऱ्या जगास, अहंकाराची देवघेव. सत्याचा मसाला काढून, अकृत्याचा पेंढा आत भरून. अशा त्या दंभास, जगात आणती काम क्रोध. शांतता जी पतिव्रते समान, काम क्रोधाने केली वस्त्रहीन. मायारूपी मांगीण सजवून, करी संत समुदाय भ्रष्ट. विचाराचा आश्रय नष्ट करून, वैराग्याची कातडी सोलून. निग्रहाची मान मुरगळून, मारले जिवंतपणीच. स्वधर्म आचरणाच्या मार्गामध्ये धोंडे बनून राहणारे जे कामक्रोध, त्यांना मनातल्या रजोगुणाची भरपूर साथ मिळते आणि या रजोगुणातली राक्षसी वृत्ती अवेद्येचं पोषण करते. तर असे हे रजोगुण तमोगुणाला आधीच प्रिय असतात. त्यामुळे त्या तमोगुणातून मोह आणि अपराध उत्पन्न होतात आणि ह्या सगळ्याचा ह्या मृत्यूलोकामध्ये फार मोठा दबदबा असतो. असं सांगून झाल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की हे जे कामक्रोध आहेत त्यांना एकदा का भूक लागली की त्यांना ह्या जगाचा एक घाससुद्धा पुरेनासा होतो. ह्या कामक्रोधाच्या व्यापारावरती आशेची देखभाल असते. 14 भुवन मुठीत घेऊन सुद्धा मग पुरणार नाहीत असा भ्रम तेव्हा निर्माण होतो. तो भ्रम म्हणजे आशेची जणू काही नवसाची लाडकी धाकटी बहीण. खेळता खेळता सहज त्रैलोक्याचा खाऊ खाऊन जी नंतर निर्माण होते तिलाच तृष्णा किंवा पिपासा म्हणतात. कामक्रोधांना मोहाच्या घरी फार मान असतो. तेव्हा तो जो मोह आहे तो सगळ्या जगाला असा काही नाचवतो आणि अहंकाराची देवघेव सुरू करतो. जणू काही सत्याचा मसाला काढून घेऊन न करण्याच्या वाईट गोष्टींचा पेंढा आतमध्ये भरून अशा त्या दंभाला जगामध्ये कामक्रोध आणतात. शांतता किंवा शांती जी पतिव्रते समान असते तिला हे कामक्रोध जणू काही वस्त्रहीन किंवा नागवं करतात आणि नंतर मायारूपी मांगीण सजवून
संतांचा समुदायही भ्रष्ट करायला निघतात. विचाराचा आश्रय नष्ट करतात, वैराग्याची कातडी सोलून काढतात आणि मनाचा जो निग्रह असतो त्याची मान मुरगळून त्याला जिवंतपणीच मारून टाकलं जातं. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 246 ते 252. धन्यवाद.